आमचा तर मुंडकच तोडून टाकलं. आमची जिल्हा परिषद गेली, पालिकेमध्ये स्वर्गीय बाळासाहेबापासून सत्ता होती, ती संपली. आता राहिलं काय? राज्यात विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीतील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. जागा वाटपावरून अनेक ठिकाणी मतभेद वाढताना दिसत आहेत. विशेषतः छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे या जागांवरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वातावरण आणखी तापलंय. माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी पक्षादेशाला धक्का देत थेट उमेदवारी अर्ज दाखल केला. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मोठं उधाण आलंय. यानंतर अब्दुल सत्तार यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केलाय. त्यांनी थेट आरोप केलाय की शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अब्दुल सत्तार म्हणाले, शिवसेनेचे 2 भाग करायचे, एकाला हाताशी धरायचं आणि दुसऱ्यावर अन्याय करायचा, दुसऱ्याला जवळ करायचं आणि तिसऱ्यावर अन्याय करायचा. भाजपचे काही नेते हेच विचार करत आहेत. मोठा भाऊ आम्हाला संपवत आहे. त्यांचे हातपाय पहिले तोडले, आता आमचा मुंडकं तोडण्यामध्ये शिवसेनेमध्ये 2 भाग करायचे, एक भागाला हाताशी धरायचं, दुसऱ्यावर अन्याय करायचं, दुसऱ्याला धरायचं, तिसऱ्यावर अन्याय करायचं. आणि अशा पद्धतीने आमचा मोठा भाऊच आम्हाला संपत असेल तर मग त्याला इलाज नाही. सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही या प्रकरणात जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे ट्विट करत म्हणाल्या, भाजप स्लो पॉइझन आहे. हे आम्हाला पहिल्या दिवसापासून माहिती आहे, म्हणून आम्ही तिकडे फिरकत नाही. पण सत्तार भाई, तुम्ही सत्तेसाठी लाचार झाला नव्हता, तुम्ही तर हिंदुत्वासाठी त्याग केला होता. त्यानंतर त्यांनी उपरोधिक शैलीत आणखी टोला लगावत म्हटलं, मुझे उम्मीद है बीजेपी और फडणवीस साहब का हर एक जुल्म सितम आप हंस हंस कर सहेंगे, क्योंकि आपको हिंदुत्व का वास्ता है. एकीकडे महायुतीमध्ये वाढणारी नाराजी, दुसरीकडे एकमेकांवर होत असलेले आरोप प्रत्यारोप यामुळे विधान परिषद निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्ह दिसत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.